भूत बघितल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? अगं वच्छी, वच्छी आत्या. ते कळलं, ओळखते मी तुम्हाला, पण तुम्ही इथे अचानक कशा? अगं बाई, तुम्हाला सीट आहे क्या? बैठो. सॉरी, पण तिथे बसूया. अहो बसूया ना. आओ आओ आओ. काय मग टॉप मस्त, फर्निचर पण हाय क्लास. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? ते सांगते ग. मला सांग संपदा, आई बाबाच्या गावातली नोकरी असताना लोक का जातात अमेरिकेला? काय माहिती. कोण जाणार आहे अमेरिकेला? तुझा तो महेश. तुझा तो महेश. तुझा कसला म्हणा? आता फक्त देशमुखांचा महेश. तो चाललाय अमेरिकेला. त्याचे आई बाबा पैन पै गोळा करतात त्याच्या जाण्यासाठी. महेश अमेरिकेला चाललाय? काही बोलला नाही? जाय ना बापडे, आपल्याला काय करायचंय? हे काय ते अमेरिकेत नुसता पैसा. मान्य आहे की महिन्याला म्हणे 4-5 लाख कमवायचे, दिवसभर आपलं पिझ्झा बर्गर खायचं, त्या टीव्ही समोर बसून राहायचं. काय ग आयुष्य हे? काय अर्थ आहे आयुष्याला? महेशचं सोडून दे. हे बघ, या वच्छाताच्या पोतडीत एकापेक्षा एक सुंदर स्थळ आहेत तुझ्यासाठी. उत्तमोत्तम स्थळ आहेत. म्हणजे श्रीमंत, घरंदाज श्रीमंत. म्हणजे असा 5-25 नोकरांचा ताफा तुझ्या अवतीभोवती फिरत राहणार. दिवसभर किचन मध्ये राहायचं, काम नाही करायचं. अशा सुंदर सुंदर साड्या नेसायच्या, बाहुलीसारखं सजायचं आणि नोकरांवर ए चलो ए चलो. अगं बाहेरच्या जगाचं सोड, तुझ्या अंगणातला सुद्धा वारा तुला लागणार नाही. काय समजतो तो महेश देशमुख स्वतःला? अमेरिकेला चाललाय म्हणे. महेश खरंच अमेरिकेला चाललाय? जाय ना का दळभद्री. त्यापेक्षा हे स्थळ बघ. त्या लोकांना कमवण्याची गरजच नाही अगं. गाडाभर आधीच कमवून ठेवलंय, आता नुसतेच जिप्पा उडवतात. म्हणजे तुम्ही जी स्थळं आणणार आहात त्यापैकी कोणीच नोकरी करत नाही? काय गरज आहे त्यांना दीडदमडीची नोकरी करायची? आणि तुलाही नाही करू देणार ती नोकरी. घरीच बसायचं, उन्हाने मळायची नाहीस ग तू. लख चांदण्यासारखा रंग आहे माझ्या संपदाचा. बापरे, श्रीमंतांच्या घरी तुरुंगात राहण्यापेक्षा मी अमेरिकेला जाते महेश बरोबर. तिथे मला सुखात तरी राहता येईल. वच्छा आत्या, एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. तुम्ही जी काही स्थळं आणणार आहात त्यापैकी कोणतंही नक्की करू नका. हा नाही ग, तुला आणि तुझ्या घरच्यांना विचारल्याशिवाय नाही नक्की करणार. तू नको काळजी करू. पण ते महेश देशमुखचं स्थळ डोक्यातून काढून टाक बाई. राणीचं राज्य मिळत असताना या जन्मदरिद्र लोकांची आठवण तरी कशाला काढायची? मी म्हणते फक्त स्वप्न बघायची. कसली? राणीच्या राज्याची, अमेरिकेची नाही. चल येते. आता करेल ही महेशची लग्न, म्हणजे मी नील स्वानंदीच्या लग्नाच्या गोष्टी पुढे न्यायला मोकळी.